राज्यात सध्या बांबू आणि बांबू लागवडीवरील संशोधन याची मोहीम हाती राज्य शासनाने घेतली आणि याच्यासाठी एक टास्क फोर्सची निर्मिती केली आहे। नेमकी ही टास्क फोर्सची स्थापना कशी असणार आहे, नेमकं बांबू लागवडीवरील संशोधन कसं असणार यासोबत बोलण्यासाठी माझ्यासोबत पाशा पटेल जे आहेत। नेमकं काय असणार आहे टास्क फोर्सची निर्मितीमध्ये? जगात आणि देशात महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल जे काही पर्यावरणावर अभ्यास करण्यासाठी एक टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे। IPCCच्या रिपोर्टप्रमाणे 2050ला 450 ppm कार्बन होणार आहे। त्यावेळेस मुंबई, भावनगर, चेन्नई, कलकत्तासारखी शहरं समुद्रामध्ये बुडतील असं जे भविष्य केलेलं आहे की हे सगळं ह्याचा अर्थ असा आहे की काहीतरी महाभयानक घडणार आहे। आणि त्याचं पहिलं आपणाला लक्षण दिसलेलं आहे की आता तुतीकोरीन नावाच्या जिल्ह्यामध्ये एक दिवसामध्ये 935 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि लिबियामध्ये डेर्नासारखं शहर 18 महिन्याचा पाऊस एक दिवसात पडल्यामुळे 1.25 लाख लोकसंख्येचं शहर वाहून गेलेलं आहे। नागपूरसारख्या शहरामध्ये वर्षभर पडणाऱ्या पावसाचे 30% पाऊस 2 तासामध्ये पडलेला आहे। हे सगळं बघता 2050ला IPCCने जी भविष्यवाणी केलेली आहे ती खरी ठरते का काय अशी भीती तयार झालेली आहे। तर याच्यावर अभ्यास करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब या तिघांनी मिळून हे जे टास्क फोर्स तयार केलं आहे, या टास्क फोर्समधून आम्ही आता याच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली आणि तिची अंमलबजावणीसुद्धा करायची आहे। पहिला निर्णय आमचं झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 10 लाख हेक्टर बांबू लागवड करायची आहे। बांबू लागवड कशासाठी तर माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं, बांबूचं एक झाड 320 किलो ऑक्सिजन देतं आणि कार्बनचं प्रश्न आणि तापमानाचा प्रश्न मानवजातीला सध्या भेडसावत आहे। तर जगामध्ये जेवढे झाड आहेत त्या सगळ्या झाडापेक्षा आधीच 30% कार्बन खायची क्षमता बांबूमध्ये आहे। आणि त्याचबरोबर बांबूपासून औद्योगिक वस्तू खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात। हेलिकॉप्टर बी बांबूचं तयार करता येऊ शकतं आणि हेलिकॉप्टरचं तेल बी बांबूपासून तयार करता येऊ शकतं, भाजी बी तयार करता येऊ शकते आणि भात बी तयार करू शकतं आणि भात शिजवायला भांडं बी बांबूचंच आहे आणि त्याला चमचा बी बांबूचंच आहे, अंगात घालायला कपडे बी बांबूचेच आहेत। ह्या सगळ्या गोष्टी बांबूपासून तयार होतात। तर ह्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे। म्हणून संशोधनासाठी सुद्धा भारत सरकार त्याला 1000 कोटी रुपये द्यायला तयार झालेलं आहे आणि हे सगळं बघता ह्या टास्क फोर्सचं काम खूप मोठं होणार आहे आणि या सगळ्या टास्क फोर्समधून मानवजातीच्या कल्याणाला जे जे निर्णय करणं गरजेचं ते करायचे आहेत। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारच्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री उदय सामंत साहेब यांनी आता औद्योगिक धोरण बांबूचं महाराष्ट्र तयार करू लागलेलं आहे, ते सुद्धा लवकरच आपल्यासमोर येणार आहे। आणि रिझर्व्ह बँक जसं आता पहिलं व्हेकल लोनला प्राधान्य द्यायचं तसं आता रिझर्व्ह बँक ही पॅलेट्स आणि ब्रिकेट्सची इंडस्ट्री टाकणाऱ्या उद्योजकांना व्हेकल लोनप्रमाणे कर्जाला प्राधान्य द्यायचं सगळ्या बँकांना कळलेलं आहे। एकूण सगळं पाहता या टास्क फोर्सचं काम मानवजात वाचवण्यासाठीचं करायचं आहे आणि ते काम मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये होऊ शकेल। नक्कीच बांबू लागवडीपासून संसारोपयोगी वस्तूच नाही तर औद्योगिक वस्तूसुद्धा बनवता येतील आणि बांबू लागवड शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती आणि फायद्याची ठरणार आहे। संदीप भोसले, साम टीव्ही, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।